सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. दिनांक 19 जुलैपासून मुंबई पोलीस ड्रायव्हरचं ग्राउंड चालू झालेलं आहे. त्याच्या अगोदर मी 15 दिवस झालं मुलांना वारंवार सूचना देत होतो की बाबांनो, मुंबईमध्ये काय अवस्था असते, मुंबईला राहायचं कसं, काय करायचं किंवा नियोजन कसं पाहिजे हे पण सांगितलं होतं. त्यानंतर काही मुलांचे आता ग्राउंड झाले. आजचा 3रा दिवस. काही मुलांचे मेसेज आले, सर अशा पद्धतीने असा हाल होत आहेत आमचे, आणि हे आमचे हाल इतर पोरांचे होऊ नये म्हणून याच्यावरती काहीतरी उपाययोजना करा. तर त्या मुलांना आज मी सांगतोय, जसं की शिपाई आहे, म्हणजे पोलीस शिपाई, त्याचबरोबर उरलेली चालकची मुलं, नंतर बॅट्समन आहे, कारागृह आहे. अशा पद्धतीनं मुलांनी आता करायचं काय याच्यावरती व्हिडिओ असणार आहे. तत्पूर्वी दोन्ही ग्राउंडची कंडिशन काय, जे काय 3 दिवस झाले एकंदरीत त्याचे इन्फॉर्मेशन सांगतो. कारण की ऑफिशियल स्टाफकडून काही गोष्टी ह्या बाहेर जायच्या ना, देऊ नका म्हणून सरळ सांगितलेलं आहे. मोबाईलसुद्धा वापरायला बंद केलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं पहिला मीडियाला उडवलं, ते सगळ्यांनाच माहिती आहे, महाराष्ट्रात मीडियाला उडवलं. 2 नंबरला ऑफिशियल स्टाफ जो आहे त्यांचेसुद्धा मोबाईल आता बंद केलेले आहेत एकंदरीत. आणि कोणती इन्फॉर्मेशन बाहेर जाऊ द्यायचं नाही असं सरळ सांगितलेलं आहे. त्यामुळं इथून पुढं अपडेट ही येणार, त्याचा काही विषयच नाही. सोडा, जरी त्यांनी सांगितलं नाही सांगितलं तरी आपल्याला काही गोष्टी या मिळणार, त्यात काही विषयच नाही आहे. पण आता जे मुलांचा हाल चालू आहे मुंबई पोलीस भरतीबद्दल, 3 दिवस सलग पाऊस आहे. मुलं त्याच्या आधी 2 दिवस येऊन बसलेली होती ग्राउंडच्या शेजारी. मुलींचं बघायला गेलं तर अतिशय वाईट अवस्था मुलींची आहे. मुंबईच्या ग्राउंडवरती, मरीन युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवरती मुलींची कोणतीही व्यवस्था नाही. फक्त ग्राउंडला जायच्या आतमध्ये फक्त बाकडी टाकलेली, त्याच्यावरती तुमचं काय असेल ते सगळं ठेवायचं आहे आणि तिथून तुम्ही तुमचं ग्राउंड द्यायचं आहे. ना आंघोळीची सोय, ना वॉशरूमची सोय, ना टॉयलेटची सोय, ना कसलीही सोय नाही. सगळी सोय आपापल्या पद्धतीने करायची आहे असं म्हणून सांगितलेलं आहे. हे झालं मुलींचा विषय. आता मुलींचं जर बघायला गेलं तर बिचारा 1-2 दिवस कुठं राहणार तर पण विषय आहे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी जे चुकलं, 15 तारखेचा GR कॅन्सल करून 17 तारखेला जो GR काढला, त्याच्यामुळं मुंबईमध्ये गर्दी जोरात झाली. की ज्या मुलींचं 1000 ग्राउंड होणार होतं, एका दिवशी सकाळी 5 वाजता पहिलं सत्र आणि दुपारी 2 वाजता दुसरं सत्र होणार होतं, ते कॅन्सल करून एकच सत्रामध्ये निम्म्याच मुली बोललेल्या, पण निम्म्या मुली ही ऑलरेडी घरातून बाहेर पडलेल्या होत्या. त्याच पद्धतीने मुलांचं पण तसंच झालं होतं, त्यामुळे तिथं गर्दी झाली. आता मुलींचा विषय तुम्हाला सांगितलं की कोणतीही सोय नाही आहे आणि कोणतीही काही त्यांना गोष्टी तिथं अवेलेबल नाही आहे. आता इथून पुढच्या मुलींनी पण काय करायचं हा पण विषय शेवटी सांगणार आहे. मुलांच्या ग्राउंडला बघायला गेलं, घाटकोपरच्या ग्राउंडला, तिथंसुद्धा कोणत्याही पद्धतीने सोय नाही आहे. फक्त एक छोटासा हॉल, गणपती हॉल म्हणून दिला आहे, पण तिथं एवढी मुलं बसत नाहीत. लक्षात घ्या, फक्त 500 बॅगा जर ठेवायचं म्हटलं तर टॅग होते सगळं. ओके, हे मुलांनी मला जे मेसेज टाकलेत की सर अशा पद्धतीनं आमचा हाल होत आहे, कुठलीही सोय नाही, आमचं गावाकडं 48 ग्राउंड होतं, मला 40च पडले, 8 मार्क लॉस झाले. त्याचं रिझन ते आहे की एवढ्या मोठ्या पावसामध्ये, भर पावसामध्ये ग्राउंड चालू आहे. तुम्ही दोन्ही पण गोष्टी बघू शकताय. भर पावसात ग्राउंड चालू आहे, दोन्हीच्या दोन्ही. त्यामुळे मुलांना मार्क भेटत नाहीत. त्याच जे शूज असतात तुमचे, जे जुने शूज, मी ह्याच्या आधी ओढून सांगत होतो की बाबांनो, शूज कोणत्या पद्धतीने पाहिजेत, कसे पाहिजेत, तुमचे इन्सोल बदला, ते भिजलं तर पूर्ण स्लीप होणार पाहिजे, तेच होते. त्यामुळं ही गोष्ट जर प्रत्येकाला वाटत असेल की हा टाईमपास असेल, नाही. लक्षात घ्या, तुमच्यासाठीच हा व्हिडिओ असतोय. काही मुलं एवढी बघितलीत आता की 87% मार्क आहेत, ते पोस्ट डिपार्टमेंटचा फॉर्म भरत असताना मला म्हणतात की सर सिलेक्शन होऊ शकत नाही माझं. असं निगेटिव्ह विचार जर घेतले तर कसं सिलेक्शन होईल? तुम्हाला सांगा, 150 रुपयेमध्ये कोण गव्हर्नमेंट जॉब देणार आहे तुम्हाला? एक रिस्क घ्यायला काय जाते, आपण जर फॉर्म नेट बॅलन्स मारा गेलो इंटरनेटचा, 250, 300, 400, 500 असंच उडवतो. असंच साधं शॉपिंगला गेलो तर 2-2 हजार, 3-3 शॉपिंग करतो आपण. साधे कपडे घ्यायचे 1000-2000 उडवते. वरचा एखादा शर्ट राहू दे एक दिवस, घेऊया रिस्क, काय जातं. 87%, 88% ते पण मार्क कमी वाटतं त्यांना. त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट, त्या डिपार्टमेंटमध्ये, पोस्ट डिपार्टमेंटला कोणी किती कुठं फॉर्म भरले, किती पर्सेंटेज आहे कुणाच्या बापाला माहीत नसतं. जोपर्यंत शॉर्टलिस्ट होत नाही तोपर्यंत कळत नसतं. त्यामुळे एकदा काय नाही लागलं म्हणून पुढच्या वेळी नाही लागणार असा विषय मुलांची मानसिकता आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे ते कुठंतरी चुकते. ओके, सो मुलांचा विषय अशा पद्धतीने आहे की मुलींचा पण त्याच पद्धतीने. शूजमध्ये पाणी भरलं, पळताच येईना, शूज जड व्हायला लागले.
धावाला येईना, शूज स्लिप व्हायला लागला, त्याचा अर्थ असा आहे की तुमचा जो शूजचा सोल असतात खालचे ते तुम्ही प्रॅक्टिस करून करून 3-4 भरती त्याच्यावरच काढलेला असताय. पाक शूजची वाट लागलेली असते तरी पण तुम्ही तेच वापरताय. 250, 300, 400 रुपये स्वतःवर खर्च करा. इतर खर्च बघायला गेलं महिन्याला तुम्हीच काढा किती होतोय. बघा तुम्हीच काढा. मग एक शूज जर चांगला सोल असलेला परफेक्ट तो घ्या, नाही स्लिप होणार, नाही स्लिप होणार. बरोबर आहे. मी आधीपासून सांगतोय इन्सोल बदला, 100 रुपयाला मार्केटला इन्सोल मिळतात ते बदला. ऐकत असं नसाल तुमच्यावरती आहे. पण आत्ता पाठीमागचं जे ग्राउंड बसलं मुलांना त्यांना फटका बसला. त्यांचं ग्राउंडचं मार्क हे जास्त आलेले नाही आहे, आलेले नाहीत. 48 मार्क पाडणारे 40वरती आले, 48 मार्क पाडणारे 40वरती जाऊन बसले आणि 40वाले 32वर आलेले, लक्षात ठेवा. त्यामुळे मी मुलांना विचारलं, प्रायव्हेट मेसेज पण आले, सर अशा पद्धतीनं आमचं असं मार्क गेलेलं आहे तर आम्हाला काही 100% देता आलं नाही आहे. ते अशा पद्धतीने की दिवसभर भिजत होतो, दिवसभर पाऊस चालू होता, तिथं डॉक्युमेंट चेकिंगला सुद्धा थंडी वाजत होती भरपूर, काय सुचत नव्हतं, पोटात काय नव्हतं, टॉयलेटला काही नाही, वॉशरूमला कुठंही जायला सोय नाही. कुठं जायचं मुलांनी, पोटात काय नाही, एनर्जीच नाही, काय देणार मार्क ग्राउंड, काय देणार ग्राउंड सांगा. अशा पद्धतीनं आमची पोलीस भरती सुरू आहे. आता इथून पुढच्या मुलांनी काय करायचं. आता हे झालं मुलांचं मुलींचं दोन्ही ग्राउंडची परिस्थिती सांगितली. आता ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती, ह्याच्या पुढचा जो घटक असेल तो घटक असेल, कॉन्स्टेबल असेल किंवा कारागृह असेल किंवा काय असेल, बॅट्समॅन असेल, तर ह्या मुलांची अवस्था ह्याच्यापेक्षा बेकार होणार आहे, ह्याच्यापेक्षा बेकार होणार आहे. आता हा व्हिडिओ बघून सगळेजण निवांत होतील, काय तर टाईमपास करतील किंवा काय पण म्हणतील. पण एक गोष्ट सांगतोय, 15-20 दिवसापूर्वी सांगत होतो की मुंबईला वेगळा विषय असतो. तुमची जी स्वतःची जबाबदारी ही तुम्ही घ्यायची असते, प्रशासन विचार करणार नाही. कारण की GRमध्ये सरळ सरळ सांगितलेलं असतं की आम्ही कोणताही विचार करणार नाही. लागलं मेला मोडला तुम्ही जबाबदार असणार. आपण जे फॉर्म भरतोय त्यावेळी आपण यस करतोय आणि पुढे जात असतो, समजलं. त्यामुळे आता 3 मुलं मेली, त्याला काही मदत नाही, कुठलीही मदत नाही. त्यांनी सरळ सरळ पहिलं आपलं हात शाबूत ठेवलेले असतात. ठीक आहे. आता इथून पुढच्या मुलांनी करायचं काय. इथून पुढच्या मुलांनी घाटकोपरच्या शेजारी जे काही तुमच्या ओळखीचे असतील त्या ओळखीच्या लोकांच्या इथं एक दिवस अगोदर स्टेला यायचं आहे. त्याच पद्धतीने युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडच्या इथं किंवा त्या एरियामध्ये जवळपास एक अर्धा तास 1 तासाची ट्रेनच्या अवधीमध्ये, म्हणजे 1 तास लवकर पोहोचेन. CST दादर इकडं ठाणे आहे, इकडे कल्याण वगैरे आहे. फास्ट ट्रेन पकडली तर जाते CSTला 1 तासाभरात, 1 तासच लागतो. तुम्ही अशा ठिकाणी सुद्धा तुमच्या जवळचे मित्रपरिवार कोण असतील त्यांच्याकडे 1 दिवस आधीच परमिशन काढून ठेवा. त्यांना आत्तापासूनच सांगून ठेवा की मला 1 दिवस तुमच्या इथं राहायची सोय करायची आहे. बस तुम्ही आदल्या दिवशी आला तिथं राहाल, झोपाल व्यवस्थित, प्रॉपर सकाळी नाश्ता बिष्टा करून काहीतरी खायचं वगैरे सोय करून स्वतःची. सकाळी शूज घेतला आहे. आणि दुसरी गोष्ट, शूज काही मुलं घरातून घालून ते जात आहेत, लक्षात घ्या. ट्रेनला असेल पावसाळ्यात पूर्ण भिजून जातात, अगदीच शूज भिजून जातात. असं नसतं बाबांनो. तुम्ही जाताना स्लीपर घेऊन जावा, एक प्लॅस्टिकची बॅग घेऊन जावा. त्याच्यामध्ये ज्यावेळी तुम्ही भरतीला जाणार त्यावेळी स्लीपर आहे ते बॅगमध्ये घाला, पिशवीत घालून, आणि तुमचं शूज त्यावेळी बॅगमधून बाहेर काढा आणि मगच ग्राउंडला जावा. बघा 100% इफेक्ट होणार. असं करू नका. काही मुलं घरातून शूज घालून गेलेले असतात, ते शूज भिजत तसंच पाक वाट लावून टाकलेली शूज तिथं वापरत आहेत. मी बघितले, पूर्ण शूज स्लिप होत आहेत, पूर्ण स्लिप होत आहेत. सोल चांगलं नाही, काय नाही, सोल पण चांगले नाही. अशा पद्धतीने ही मुलं भरती देत आहेत. त्यामुळे ह्या मुलांना मार्क ह्याच्यापेक्षा वाईट पडत आहेत. अजूनसुद्धा ह्याच्यापेक्षा चांगला इम्पॉर्टंट व्हिडिओ उद्या येणार आहे सकाळी, तो तुमच्यासाठी असेल. त्या गोष्टी फॉलो करा. आता तुम्हाला सांगतोय की महत्त्वाचं, त्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये CST असेल, दादर असेल, इकडं कुर्ला बिर्ला आहे, घाटकोपर आहे, परत इकडं तुम्ही ठाणे आहे, परत इकडं तुमचं कल्याण आहे, इकडं कुठं पण तुम्हाला रूम भेटले ना, 1-1 तासाभराच्या फास्ट ट्रेननं तुम्ही पोचू शकताय. 1-1 तासाभराच्या अंतरावरती फास्ट ट्रेननं तुम्ही इझिली पोचू शकताय, लक्षात घ्या. त्यामुळे तिथं तुमच्या ओळखीनं रूम बघा. कुठेही लॉज किंवा हॉटेल किंवा काही उपलब्ध नसतं, तुमच्या ओळखीवरच तुम्हाला तिथं मिळणार, एवढं लक्षात ठेवायचं. 1 दिवसासाठी परमिशन घ्या, कुणाची पण पाहुण्याची घ्या, डिपार्टमेंटमधून गावाकडचे कोण असतील त्यांची ओळखी काढा, तिथं पोहोचा. 1 दिवसच जावा आणि तुमचा रिझल्ट बघायचा. 100% तुम्हाला फायदा पडणार, 100% फायदा पडणार. पण दोन्ही ग्राउंडवरती अतिशय वाईट अवस्था आहे, कुठलीही सोय नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्या सोयीवरती जाल, कोणतीही सोय नाही आहे. मुलांना मार्कसुद्धा जास्त पडत नाही, त्याची नोंद घ्या. त्यामुळे उर्वरित जे घटक आहेत, जसं की पोलीस कॉन्स्टेबल आहे, कारागृह आहे, बाकी सगळेच उर्वरित जे आहे त्याला मात्र 100% मुलांना फटका बसणार आहे. कारण की अजूनसुद्धा 3 दिवस पाऊस चालू असताना, 3 दिवस पावसात ग्राउंड चालू असताना सुद्धा कुठलाही स्टॉप घेतलेला नाही आहे किंवा ग्राउंड पुढे गेलेलं नाही आहे. ग्राउंड पुढे गेलेली नाही, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे एक कळून आलं की पावसात सुद्धा ग्राउंड होणार, कॉन्स्टेबल बी होणार आणि सगळंच होणार.
सगळं ग्राउंड पावसातच होणार लक्षात ठेवायचं. त्यामुळे कोणाचाही रिझन किंवा कुणाच्याही काही तक्रारी ऐकून घेतल्या जाणार नाहीत याची नोंद घ्या. त्यामुळे आत्तापासून मी अलर्ट करतोय. तुम्हाला मगापासून छोट्या छोट्या ट्रिक्स सांगितल्यात. उद्या ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स लेवलच्या ट्रिक्स सांगेल की बाबा काय करायला पाहिजे, ग्राउंडला जायच्या आधी काय करायला पाहिजे. ह्याच्यावरती महत्त्वाचा व्हिडिओ उद्या सकाळी 11 वाजता येणार, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही त्या ट्रिक्स फॉलो करा. तुम्हाला मार्क आहे तेवढे तर पडतील. राहू दे वाढवायचे 2-4, आहे तेवढे तर पडतील. समजलं. सो महत्त्वाचा विषय होता की दोन्ही ग्राउंडवरती एकंदरीत अवस्था काय आहे, मुलांची कंडिशन काय आहे, मार्क कसे पडायला लागले आणि शूज किंवा बाकी जे काही ग्राउंडवरती चालू आहे ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीनं आज दिवसभराची अपडेट, जे काही सिलेक्शन लिस्ट असतील, निवड याद्या असतील किंवा बाकी सगळं असेल तुमचं जे काय अपडेट असेल, पावसामुळे ग्राउंड रद्द झालेलं आहे, पुढे गेलेलं आहे, ही सगळी अपडेट उद्या सकाळच्या 7 वाजताच्या व्हिडिओमध्ये मी एकंदरीत एकदम 10-12 जिल्हे जे असतात ते एकंदरीत 10-12 जिल्हे मी कव्हर करतोय उद्या सकाळी 7 वाजता. सो व्हिडिओ सिरियसली घेत जावा. मी सांगतोय त्या गोष्टी फॉलो करत जावा, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. त्याच पद्धतीने तुम्हाला ग्राउंडला मार्कसुद्धा चांगले पडतील. समजलं. सुरुवातीला एक विनंती करतोय त्याच पद्धतीनं की टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 18,000 विद्यार्थी आपल्याला आता जरा कमी पूर्ण झालेले आहेत. त्यासाठी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील. 18,000 सबस्क्रायबर पूर्ण होण्याच्या जवळ आले. 15-20 सबस्क्रायबर बाकी आहेत. तर 100% पूर्ण होऊन जातील. या प्रामाणिकपणामुळे जी काही साथ दिली तुम्ही ती अशीच राहू दे. आज गुरुपौर्णिमा आहे. परत एकदा गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतोय. टेलिग्राम जॉईन करायचं असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सेकंड स्टेप आहे ती म्हणजे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे. शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय. धन्यवाद.